मग तिसरं शक्तिपीठ आहे का माहूर गडावरची रेणुका माता सगळ्यांना माहीत आहे. ती रेणुका माता कशी आली, केव्हा आली, कोणत्या पद्धतीने आली हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. तरी पण छोट्यात छोटं जेवढं मला शॉर्ट सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करते आहे का. वास्तविकता जी रेणुका माता आहे ती मात्र त्या ठिकाणी एक साधना करणारा, चिंतन करणारा बसलेला होता. आणि मग साधना झाली, चिंतन झालं आणि मग रेणुका माता तिथे प्रसन्न झाल्या. ती जी रेणुका होती त्या रेणुकेचा विवाह एका ऋषींशी झाला. त्या दोघांच्या विवाहाला खूप लोक आलीत महाराज. लोकच नाही तर देव सगळेजण आलेत महाराज. कामदेव आलेत, सगळ्या प्रकारचे देव त्यांच्या लग्नाला, विवाहाला आले. पण आल्याच्या बरोबर त्यांचा दोघांचा विवाह झाला आणि त्यांना मात्र त्या ठिकाणी 5 मुलं झाली. 5 मुलं झाल्याच्या नंतर त्या 5व्या मुलाचं नाव होतं परशुराम. आणि मग झालं काय, त्या दोघांचा जो संसार होता तो अगदी चांगल्या पद्धतीने चालू होता. पण चालत असताना ती पाणी आणण्याकरता गेली आणि गेलेली असताना तेवढ्यात एक साधू नग्न अवस्थेमध्ये स्नान करताना तिला दिसला. आणि दिसल्याच्या नंतर तिने तिथून पळ काढला. पण पळ काढल्याच्या बरोबर तो तिथून निघाला. पण ते कळालं ऋषीमुनींना, म्हणजे तिच्या पतीला. त्या पतीने सगळ्या मुलांना बोलावून घेतलं आणि बोलावून घेतल्याच्या नंतर सगळ्या मुलांना सांगितलं, ऐका, तुमच्यामध्ये जो तुमच्या आईचा शिरच्छेद करेल तोच माझा मुलगा आहे. 4ही मुलांनी विचार केला, आपल्या आईवर तर आपलं खूप प्रेम आहे, आपण नाही ही गोष्ट करू शकत. जरी पिताश्रींनी सांगितलं तरी ही गोष्ट आपण करू शकत नाही. शेवटी ऋषीमुनींना राग आला आणि राग आल्याच्या बरोबर तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी 4ही मुलांचा शिरच्छेद केला. 4ही मुलांचं धड एका बाजूला पडलेलं होतं, शिर एका बाजूला पडलेलं होतं. पण तेवढ्यात परशुराम तिथे आले आणि परशुरामांना पिताश्रींनी सांगितले, बघ, ही 4ही मुलं माझी होती, पण त्यांनी माझी आज्ञा पाळली नाही. पिताश्रींच्या आज्ञेला त्यांनी मान्यता दिली नाही. आता तुला हे काम करावं लागेल. तुझ्या मातेचं शिर बाजूला करावं लागेल आणि धड बाजूला करावं लागेल. परशुरामांनी आईकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या बरोबर पिताश्रींनी सांगितलेली आज्ञा आणि त्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. कारण वडील कधी कधी आपल्याला चांगल्या गोष्टी सांगत असतात आणि म्हणून वडिलांची आज्ञा आपण पाळायला पाहिजे. कधी कधी आपण वडिलांकडे बघतो आणि सहज म्हणतो, माझ्या बापाला काही कळत नाही, माझ्या वडिलांना काही कळत नाही. अरे, ज्या बापानं लहानचं मोठं केलं त्याला कळत नाही म्हणण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिलाय. परंतु मात्र त्या ठिकाणी विचार केला आणि परशुरामानं काय केलं महाराज, मात्र पिताश्रींची आज्ञा म्हणून आईचं शिर उडवलं. उडवल्याच्या नंतर ऋषीमुनी प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर विचारलं की बाबा, पिताश्रींच्या आज्ञेचं पालन तू केलंय, तुझ्या आईचं मात्र त्या ठिकाणी तू शिर उडवलेलं आहे. मी फार आनंदी आहे की तू तुझ्या वडिलांच्या आज्ञेचं पालन केलं. याच्या मोबदल्यामध्ये तुला काय लागतं ते मागून घे. तेव्हा परशुरामाने सांगितलं की देवा, मला काही नकोय, बाबा मला काही नकोय. एक काम करा, ज्या 4 भावांना तुम्ही मारले त्यांना जिवंत करा आणि माझ्या आईला सुद्धा जिवंत करा. परशुराम बोलल्याच्या नंतर वडील तथास्तु म्हटले आणि ती 4ही मुलं जिवंत झाली आणि आई सुद्धा जिवंत झाली. आणि मग त्या सगळ्या 5 भावांचा आणि आईवडिलांचा संसार सुखाने चालू झाला. पण चालू झाल्याच्या नंतर त्यांच्याकडे कामधेनू नावाची गाय होती आणि ती गाय जी होती ती त्यांनी पाळली होती. पाळल्याच्या नंतर त्या गायीचा सांभाळ ते करत होते. कामधेनू म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण करणारी अशी कामधेनू होती आणि ती कामधेनू त्यांनी पाळलेली होती. असं असताना मात्र त्या ठिकाणी एक सहस्र अर्जुन नावाचा मात्र त्या ठिकाणी दैत्य तिथं आला आणि आल्याच्या नंतर राजकारभार करणारा होता आणि त्याने ऋषीमुनींकडे इच्छा केली की कामधेनू तुम्ही घेऊन काय करणार आहात, ही कामधेनू जी गाय आहे ती मला देऊन टाका. ऋषीमुनींनी सांगितलं, जमणार नाही, ती देता येणार नाही, कारण ती आम्ही पाळलेली आहे. असं म्हटल्याच्या बरोबर तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी त्या सहस्र जो होता
त्या ठिकाणी तो जो सहस्त्र अर्जुन होता त्याने वार करायला सुरुवात केली आणि मग मात्र त्या ठिकाणी ऋषीमुनी मूर्छादून पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी विचार केला. परशुरामजी तिकडनं आल्याच्या नंतर पिताश्रींची अवस्था पाहिली आणि पिताश्रींकडे बघितल्याबरोबर विचार केला, आता माझ्या पिताश्रींना माझ्या मातोश्रीला मला तीर्थयात्रेवर न्यायचं आहे. माझ्या पिताश्रींचा शेवटचा विधी मला मात्र त्या ठिकाणी कोरड्या जागेवर करायचं आहे. असं ठरवल्याच्या नंतर परशुरामजी दोघही माता पिताला घेऊन चालले आहेत महाराज. आणि चालल्याबरोबर स्वतःचे वडील घेऊन गेलेले असताना त्या वडिलांसाठी एक जागा शोधलेली आहे आणि त्या जागेवर वडिलांची चिता जाळण्याकरता सुरुवात केली महाराज. आणि चिता जाळण्याकरता सुरुवात केल्यानंतर तेवढ्यात मात्र रेणुका मातीने विचार केला. परशुरामाला सांगितलं, परशुराम मी माझ्या पतीशिवाय नाही जगू शकत रे बाबा. ए बघ बाबा, मला माझ्या पतीबरोबर चितेमध्ये मात्र त्या ठिकाणी मरावं लागणार आहे. कारण आमच्या दोघांचंही अतूट नातं आहे. पती पत्नीचं नातं अनन्य सुंदर नातं आहे महाराज. पती पत्नीचं नातं हे विश्वासावर अवलंबून आहे. जिथे पती पत्नीच्या विश्वासाला तडा गेला त्याचा संसार बुडाला. पती पत्नीचं नातं अलौकिक आहे. पती पत्नीचं नातं विश्वासावर अवलंबून आहे. दोघांनी सुद्धा एकमेकावर विश्वास ठेवण्याकरता तो विश्वास दोघांनाही कमवता येणं गरजेचं आहे. म्हणून अनन्य सुंदर नातं पती पत्नीचं. आणि मग रेणुका मारतायत की परशुराम, अरे तुझे वडील गेल्यानंतर माझं राहणं फार कठीण होईल. मला आता जावं लागणार आहे. मी तर राहू शकत नाही. महाराज, पत्नीशिवाय पती आणि पतीशिवाय पत्नी राहू शकत नाहीत महाराज. पण दोघांचं प्रेम अतूट पाहिजे. आणि मग परशुरामजी आईकडे पाहतात, आई तू मला सोडून जाणार आहेस? खरं सांगू महाराज, या जगामध्ये सगळ्यात दुःखाचा काळ तोच असतो ज्या दिवशी आपली आई आपल्याला सोडून जाते. परशुरामानं बघितलं आईकडे, आई ग, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला नाही वाटत की तू मला सोडून जावं. आणि तू जर मला सोडून गेली तर या जगामध्ये माझा सांभाळ करणारं कोण आहे? माझ्यावर प्रेम करणारं कोण आहे? या जगामध्ये आई बाप निष्काम प्रेम करत असतात महाराज आपल्यावरती. आईला सांगितलं, आई तुला वाटतंय त्या चितेत उडी घ्यावी, पण आम्ही मुलं पोरके होऊ, त्याचं काय गाई? आईनं सांगितलं, नाही बाळ, आता मला जावं लागणार आहे. परशुराम आई आई करतोय महाराज. परशुरामानं सांगितलं, आई ऐक ना ग, अगं तू जर मला सोडून गेली ना तर माझं जगणं अशक्य होईल. कारण महाराज आईचं खूप प्रेम असतं. किती प्रेम असतं सांगू तुम्हाला. तुम्ही किती मोठे पुढारी व्हा, किती मोठं व्यक्तिमत्व व्हा, पण आईनं जर कधी फोन केला ना आपल्याला, तर आईचा पहिला प्रश्न एकच असतो, बाळ तू काही खाल्लंय का? ही काळजी घेणारं या जगामध्ये एकमेव नातं ते म्हणजे मातृत्वाचं आहे. आपल्याला जर काही दुखत असेल ना महाराज, तर रात्रभर आई जागं राहते हो. मुलाला ठेच लागलेली सुद्धा आई सहन करू शकत नाही. या जगामध्ये ती सगळं सहन करेल, पण मुलाचं दुःख नाही सहन करू शकत. आईचं आमच्यावर खूप प्रेम असतं महाराज. आणि तिच्या इतकं प्रेम या जगामध्ये आपल्यावर कोणी करू शकत नाही. आणि परशुरामची आईला म्हणतायत, आई ग, तू गेल्यानंतर माझं कसं होईल? तू जर मला सोडून गेली तर माझं कसं होईल? विचार करतायत महाराज. आणि मग आईनं सांगितलं, नाही बाळ, मला आता जावं लागणार आहे. आणि मग मात्र त्या ठिकाणी परशुरामाला सोडून जाण्याचा रेणुका मातेने विचार केला महाराज. आणि विचार केल्याच्या नंतर तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी आईनं चितेमध्ये उडी घेतलीत महाराज. आई गेल्याचं दुःख परशुरामाला खूप झालं महाराज. पण झाल्याच्या नंतर दत्तगुरु रायांकडे परशुरामजी जाऊन बसले आणि दत्तगुरु रायांना विचारलं, आता काय करायचं? माझी आई मला सोडून गेली. माझी आई मला सोडून गेली. माझ्या आईशिवाय मी राहू शकत नाही. आणि या जगामध्ये आई इतकं प्रेम तर माझ्यावर कोणी करू शकत नाही. कारण सगळ्यांचं प्रेम स्वार्था करता आहे आणि आईचं प्रेम निस्वार्थ आहे महाराज. या जगामध्ये परशुरामजी म्हणतायत, आता मी कसं जगायचं? माझ्या आईच्या शिवाय मी कसं राहायचं?
या जगामध्ये माझी आई डोक्यावरून जरी हात फिरवला तरी जगाचं सुख तिच्या हातामध्ये होतं. जग माझी काळजी घेतं पण स्वार्था करता, पण निस्वार्थ प्रेम करणार मातृत्वाचं नातं आहे. आणि माझी आई गेली, काय करावं. पण तेवढ्यात आकाशवाणी झालीत महाराज. आकाशवाणी झाल्याच्या नंतर सांगितलंय, परशुराम मी तुझी आई आहे, तुझ्या दर्शनासाठी येईल, पण जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत तू मागे पाहू नको, म्हणजे माझं दर्शन तुला घडेल. सांगितल्याच्या नंतर परशुराम पुढे पुढे चालत राहिला महाराज. पण आईला बघण्याची इतकी उत्कंठा निर्माण झाली होती, कारण महाराज गेलेली आई जर पुन्हा भेटणार असेल तर तो आनंद काही निराळाच आहे. इथं बसलेल्या एखाद्या माणसाची आई जर गेलेली असेल आणि तुम्हाला जर मी म्हटले की तुमच्या आईची भेट मी तुम्हाला घालून देतोय, तर तुम्ही एक सेकंद भर सुद्धा दम काढणार नाही. इथं याल आणि सांगाल ताई वाटल तेवढे पैसे घ्या, वाटल ते काय करायचं ते ठरवा, पण माझ्या आईची भेट मला घालून द्या. हे म्हणणारी माणसं आपण आहोत महाराज. परशुरामजी पुढे पाहतायत, पण आईला भेटण्याची इतकी उत्कंठा निर्माण झाली, इतके व्याकुळ झालेत की त्या भूगर्भातनं आई वर येत असताना फक्त शिरच वरती आलं महाराज. आणि आल्याच्या नंतर परशुरामाला दम निघाला नाही, मागे वळून पाहिलं आणि मग तर शिरच वरती आलेलं होतं. आणि तेवढ्या शिराचं दर्शन झालं, पण पूर्ण धड त्या ठिकाणी स्थापन झालं नाही. याला कारण आहेत महाराज, कारण परशुरामाने मागे वळून पाहिलं आणि मग ती रेणुका माता तिथे फक्त तोंड घेऊन आहेत. याचं कारण आहे की परशुरामाने मागं पाहिलंय आणि मग त्या रेणुका मातेचा जन्म तिथे झाला. आणि त्या रेणुका मातेने नुसतं परशुरामाचंच नाही तर या जगातल्या प्रत्येकाचं संकट निवारण करणारी ती रेणुका माता आहेत महाराज. माझी रेणुका बाबुली